यूट्यूबवर टाकते। नमस्कार, कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आणि सध्या काजीचो हंगाम सुरू झालेलो आहे। तुम्ही बघू शकता ही आमची एकमेव काजा ती लागली आहे। तर मी खास काजीच्या बॅकग्राऊंडमध्ये उभं राहूनच बोलतोय। तर आज पहिल्यांदा तुमका सगळ्यांका महाशिवरात्रीची शुभेच्छा देते। आणि आज मी जात आहे तो म्हणजे नेरूळमधले कलेश्वराच्या रथोत्सवाक। तर कलाकारांची खरी खाण असं म्हटलं जातं तो म्हणजे नेरूळ गाव, आणि कलावंतांना पोचणारा गाव म्हणजे नेरूळ गाव असं म्हटलं जातं। आणि याच कलेचा जो ईश्वर आहे कलेश्वर, त्या कलेश्वराच्या आज आपण रथोत्सवाला जात आहोत। आणि संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचा हा निसर्गाची एक देणगी असते, सूर्यास्त असतो। आणि या सूर्यास्ताच्या राईडने आपण जात आहोत ते म्हणजे आपल्या नेरूळ गावामध्ये। आणि मी तुम्हाला जाताना कुडाळ मार्गे म्हणजे सावंतवाडीवरून जाताना आपण कसे जाणार आहोत त्याचा मी व्ह्यू पण दाखवणार आहे, रोड पण दाखवणार आहे तुम्हाला। आणि कमी कालावधीमध्ये आपण लवकर कसे पोहोचू, लवकरात लवकर दर्शन कसं होईल याचा कोकणच्या रायडरसोबतचा प्रवास नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि इथला जो रथोत्सव असतो तिथला तुम्हाला दर्शन, श्रींचे दर्शन आणि इतर रथाची जी सजावट केलेली असते, मिस्त्री बंधूंनी रथाची जी सजावट केली असते। चला तर आपण वेळ न दवडता पोहोचूया कलेश्वर मंदिर नेरूळ येथे। चला तर आता आपण जातोय कलेश्वर मंदिर नेरूळ येथे। आणि तुम्ही बघू शकता झाडावरनं मी झिरो लावलेला आहे इथे, आणि 6:41 झालेला आहे टायमिंग। तर आता आपण पोहोचणार आहोत, किती किलोमीटर झालं ते पण तुम्हाला समजणार आहे। आणि एक शॉर्टकट रस्ता आहे जो कुडावरनं किंवा पिंगोळी मार्गे आपण मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि तिकडनं डायरेक्ट आपण मंदिराकडे पोहोचणार आहोत। चला तर आपण थेट जाऊया कलेश्वर मंदिर नेरूळ येथे। कोकणातील सुंदर संध्याकाळ आणि हा निसर्गरम्य असा रस्ता, मुंबई गोवा हायवे नजीक झाराप गावातील हा रस्ता, झाराप 0 पॉईंट। आणि याच 0 पॉईंटवरून आपण पोचणार आहोत नेरूळला, ते म्हणजे पिंगोळी मार्गे। पिंगोळी येथील संत राहू महाराज मठाच्या नजीक हा असा रस्ता गेलेला आहे। आणि आता आपण 0 पॉईंटवरून झाराप तिट्यावर पोहोचलेलो आहोत। झाराप तिट्यावर 4 रस्ते जोडले जातात। एक रस्ता उजव्या साईडने, माझ्या उजव्या साईडने मानगाव, दत्त मंदिर, शिवापूर, आणि एक रस्ता डाव्या साईडने आडेली मार्गे वेंगुर्ला असा जोडला जातो। आणि आपण सरळ जाणार आहोत पिंगोळी मार्गे नेरूळला। हा सरळ रस्ता मुंबईला जोडला जातो। आणि सुंदर असं रस्त्याचं काम, चौपदरीकरण रस्त्याचं काम झालं, पण बऱ्याच त्रुटी ठेवण्यात आल्यात। ज्या ठिकाणी तिठा पाहिजे होता त्या तिट्यावर बॉक्सवेलची गरज होती, त्या ठिकाणी मात्र बॉक्सवेल ठेवला नाही। त्यामुळे बऱ्याच वेळी अपघातांचं सत्र या मुंबई गोवा हायवेवर चालूच असतं। आणि आता आपण पिंगोळी येथे आलेलो आहोत। पिंगोळीच्या अलीकडचा तेरसेबांबार्डे गाव आपल्याला मिळतो। आणि या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्हाला तेरसेबांबार्डे ते बिबवणेपर्यंत असेच कलिंगडचे स्टॉल तुम्हाला दोन्ही साईडला मिळणार। आणि आता आपण आलो आहे वडगणेश, आणि या वडगणेशच्या डाव्या साईडने आपण जाणार आहोत नेरूळला। त्या दिवशी तुम्हाला मी दाखवलं तोच रस्ता, आग्नेवाडीचा जो रस्ता आहे त्याच रस्त्याच्या सरळ आपण जाणार आहोत। मात्र नेरूळ गाव आपल्याला अलीकडे मिळणार आहे। तर आता आपण पोहोचणार आहोत ते म्हणजे पिंगोळी मार्गे नेरूळला। आणि पिंगोळी गाव हा प्रसिद्ध आहे, तो म्हणजे संत राहू महाराज यांची समाधीस्थळ आणि मठ। संत राहू महाराज हे कोकणातील असे संत होऊन गेले जे खूप प्रसिद्ध संत होते, आणि त्यांचा वारसा पुढे विनायक अण्णा महाराज हे चालवत असत। आणि या ठिकाणी अनेक राज्यातून भाविक येत असतात। एक समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले राहू महाराज मठ तुम्ही इथे पाहू शकतात, आणि इथे थोडा वेळ का होईना विश्रांती नक्कीच घेऊ शकतात। तर आता आपण पोचलो आहोत राहू महाराज मठ पिंगोळी येथे। पिंगोळी प्रसिद्ध आहे ती राहू
या निसर्ग संपन्न राहू महाराज मठामध्ये तुम्ही थोडा वेळ का होईना विश्रांती ध्यानधारणा करू शकता। हा दोन्ही बाजूने परिसर असा एक वेगळा परिसर आहे। आणि आता आपण पोचलो आहोत ते म्हापसेकर टिटा। बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पिंगोळीतील हा म्हापसेकर टिटा अनेक गावांना जोडला जातो। केऊस मार्गे मोभार या ठिकाणी जोडला जातो, डायरेक्ट वेंगुर्ल्याला जोडला जातो। आणि आता आपण इथे थांबलेलो आहोत आणि आपण सरळ जाणार आहोत ज्या ठिकाणी डंपर आला होता त्या ठिकाणून आपण सरळ नेरूरला जाणार आहोत। हा नेरूरला रस्ता जोडला जातो आणि उजव्या साईडला जी बस आली आहे अक्कलकोट वेंगुर्ला बस आलेली आहे, ही आली आहे ती कुडाळ मार्गे आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथून ही लोकल बस होते। आणि त्याच्यानंतर इथे ट्रॅफिक हे दररोज असतं। इथे जर उड्डाणपूल झालं किंवा इथल्या ठिकाणी जरा रस्ता रुंदीकरण केला असेल तर बराच फायदा होऊ शकतो। आणि ही केऊस आलेली आहे गाडी, आणि केऊस गाडी मी सांगितल्याप्रमाणे डाव्या साईडने केऊसला जाणारा रस्ता आहे, तिकडे जाणार आहे। आणि आपण आता सरळ जाणार आहोत, परंतु ट्रॅफिकमुळे आपल्याला इथे थांबायला होतं आहे। आणि ट्रॅफिक हे दररोजच असतं इथे म्हापसेकर टिट्यावर। आणि तुम्ही बघू शकता 2 व्हीलर 4 व्हीलर अशा प्रकारे गोंधळ होऊ शकतो। आणि आता आपण सरळ याच रस्त्याने जाणार आहोत नेरूरला। आणि हा रस्ता जातो आहे तो म्हणजे म्हापसेकर टिट्यावरून MIDC मार्गे नेरूरला। आणि इथे बऱ्याच MIDC भाग असल्यामुळे बरीच डेव्हलपमेंट झालेली आहे। आणि आता आपण परत एकदा आलो आहे तो म्हणजे टिट्यावरच, जिथून सरळ रस्ता उजव्या साईडला MIDCला जातो आणि आपण सरळ रस्त्याने जाणार आहोत नेरूरला। आणि आता काळोख पण होत आला आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे। आणि जत्रा म्हटल्यानंतर संध्याकाळ महत्त्वाचीच असते आणि रात्रीची आपल्याला जत्रा व्यवस्थित पाहता मिळते। तर आता तुम्ही बघू शकता ज्या साईडला उजव्या साईडला माझ्या जी लाल परी गेली तो रस्ता गेला आहे कुडाळला, आणि आपण सरळ जाणार आहोत आणि तिथून आपण डावीकडे वळणार आहोत। तुम्ही बघू शकता हा जो सरळ रस्ता आहे तो मालवणला गेलेला आहे, धामापूर मार्गे। तारकर्ली बीच असेल, अनेक बीचेस आहेत। आणि आपण ज्या नेरूर गावातून जातो तिथून आपल्याला भोगवे बीच मिळतं। हे जगप्रसिद्ध स्वच्छ बीच म्हणून ओळखलं जातं, ते म्हणजे भोगवे बीच। आणि आता आपण डावीकडे वळलेलो आहोत आणि इथून आपण नेरूर गावातनं जाणार आहोत। आणि नेरूर गावातनं पुढे आपण भोगवे बीचला पण जाऊ शकतो, अनेक गावं आहेत पुढे। तर आपल्याला एक 5 ते 10 मिनटं लागणार आहेत। आणि आता आपण अगदी जवळ पोहोचलेलो आहोत। इथे तुम्ही पाहू शकता की गर्दीचा उच्चांक आता वाढत राहणार आहे, कारण एक भारतातील प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखलं जातं। आणि इथे ब्रह्मनाथ मंदिर म्हणून आहे, अनेक अशी मंदिरं आहेत ज्या कलेश्वर मंदिराच्या आजूबाजूला आहेत। तर तुम्ही बघू शकता विद्युत रोषणाई केलेली आहे आणि सुंदर असा एक गेट तयार केलेला आहे, देवकलेश्वर देवस्थान नेरूर तुम्ही पाहू शकता। आणि उजव्या साईडने आपण जाणार आहोत। आणि ही गर्दीचा उच्चांक तुम्ही बघू शकता, ही तरी गर्दी कमी आहे, परंतु तुम्ही जर माझा संपूर्ण व्हिडिओ बघितलात तर शेवटी आपण जेव्हा येत असतो त्यावेळी तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे ती। आपल्या महिला भगिनींसाठी वेगवेगळ्या कपड्यांची दुकानं, चपलांची दुकानं आणि आगळेवाडीनंतर सर्वात मोठी जत्रा कुठे भरत असेल तर ती नेरूरमध्ये भरते। आणि तुम्ही बघू शकता अजूनही मंदिरचा परिसर एक 5 मिनिटावर आहे आणि इथूनच ही दुकानांची रांग आणि मयामध्ये पूर्ण तुम्ही बघू शकता तिथे गाड्यांसाठी पार्किंग आहे, अनेक असं हे केलेलं आहे। आणि इथे तुम्ही दुकानं आहेत ती दुकानं आजूबाजूला या मयामध्ये आहेत। इथे तुम्ही जत्रे व्यतिरिक्त ज्यावेळी येतात त्यावेळी भरपूर अशी आजूबाजूला जागा दिसते, मात्र जत्रेच्या दिवशी येणार त्या दिवशी फक्त तुम्हाला ही दुकानच दिसणार तुम्हाला। आणि बघू शकतात कुडाळमधील आळवे बंधूंचं फेमस असं खाज्याचं दुकान। तुम्ही कुडाळमध्ये आल्यानंतर आळवे स्वीट मार्ट येथे जाऊन खाजा घेतलं असाल तर नक्कीच तुम्हाला इथे कमी रेटमध्ये चांगलं प्रतीचं खाजं मिळू शकतं। आणि आता आपण पोचणार आहोत ते म्हणजे कलेश्वर मंदिर नेरूर येथे। भक्तांची मांदी आई या कलेश्वर चरणी दरवर्षी गर्दीचा उच्चांक असाच वाढत असतो।
त्याच या कलेश्वर चरणी आता आपण दर्शन घेणार आहोत। मंदिराच्या परिसरामध्ये विद्युत रोषणाई ही आकर्षक केली जाते। आता आपण इथे केळी घेऊया आणि श्रींना अर्पण करण्यासाठी अगरबत्ती केळी घेऊन नंतर पुढील दर्शन घेऊया। युट्यूबवर टाकते। मंदिराच्या समोरच ही पाण्याची तळी आहे। पूर्वीपासून अशा या पाण्याच्या तळ्या तुम्हाला काही मंदिराच्याच बाजूला दिसू शकतात आणि इथे 12ही महिने पाणी असतं आणि याला विद्युत रोषणाई केलेली आहे। तर मी जेव्हा केळी घेत होतो तेव्हा जी केळी देणारी काकी होती ती म्हणाली आमचे फोटो काढ आणि ते पाण्यात सोड, तडे समुद्रात सोड। त्यांना यूट्यूबवर किंवा यूट्यूबच्या काही गोष्टी माहीत नसल्यामुळे त्यांना यूट्यूब म्हणू शकत नसले तर त्यांना माहीत आहे सोड म्हणजे पाठव हे त्यांना माहीत आहे आणि ते दिसणार हे त्यांना पण माहीत आहे। त्यासाठी ते काय सांगतील ते ऐकून घ्यावंच लागतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील 5 किलोमीटरवर असलेल्या नेरूर गावातील श्रीदेव कलेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिरापैकी एक प्रसिद्ध आहे। शैव वैष्णव भेदविरहित असलेले हे देवस्थान महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। चहूबाजूनी डोंगररांगा, शेजारीच असलेले कलेश्वर तलाव आणि यामुळे मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलते। मंदिर मुख्य रस्ता शेजारीच असून महाशिवरात्रीला प्रसिद्ध असलेला रथोत्सव तुम्ही पाहताय समोरच हा विविध लाइटिंग विद्युत रोषणाई करून सजवला जातो। दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये आलोय। बघितलं तर या बाजूला एक रांग आहे, तीच रांग पुढे गेली आणि वाजले आहेत करेक्ट 7:30। आणि माका दिसले आता हे चिरमुल्याचे लाडू, पण झालो काय माझं होतो उपवास। हे कोणतरी ठेवलेले पण हे सगळ्यात मोठे असे चिरमुल्याचे लाडू दिसा होते। तर आता तुम्ही बघताय इथे फॅन आणि इतर जी सुविधा होती ती खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केली होती, परंतु दर्शनाची रांग पुढे सरकत नव्हती। याचं मुख्य कारण होतं त्यांनी जी निवास व्यवस्था केली होती त्या निवास व्यवस्थेकडनं या दुसऱ्या भागामध्ये जाताना अनेक भाविक इकडनं येत जात होते आणि मध्येच घुसत होते आणि ऐकवी बातमी होती अशी की तिकडनं 500 रुपये देऊन त्यांना मंदिरामध्ये सोडलं जातं, असा दोघा तिघांनी तरी येऊन तिथे सांगितलं। म्हणजे तिथे काहीतरी मंडळाकडनं अशा भाविकांची गफलत केली जात होती असं मला तर खरं वाटायला लागलं। कारण खूप वेळ झालं, बाउन्सर होते, बरेच इथे होमगार्ड होते, तरी पण मात्र दर्शन हे 2 तास झाले तरी होत नव्हतं। मी आता 1 तास झालो इथेच आहे। आता आम्ही आलो आहे ब्रह्मनाथ मंदिरकडे। आजूबाजूचा हा परिसर खूप सुंदर असं वातावरण मंदिराकडे तुम्ही पाहू शकतात। आणि इकडे हे आहे मंदिर देव वेतोबा भद्रकाली मंदिर, दर्शन घ्या। आणि आता आपण पुढे आलेलो आहोत रांगेमध्ये। तर मी शूटिंग मध्ये करतो, परंतु अक्षरशः वैताग आला होता इथे। आणि आता आपण दर्शन घेणार आहोत ब्रह्मनाथ मंदिराकडे। हे पण भारतातील एकमेव मंदिर असं ओळखलं जातं, श्रीदेव ब्रह्मनाथ मंदिर। आणि आपण रांगेमध्येच असताना मोबाईलद्वारे या मंदिरातील देवाचे दर्शन घेणार आहोत। अजून खूप लाईन हा येऊ मी असेल मी लाईनी का
आणि इथे बघू शकता गर्दीचा उच्चांक वाढतोय, रांगेमध्ये वैतागलेले दिसत आहेत सगळेजण. आणि खरोखरच वैताग येण्यासारखंच होतं, कारण 1.5 तास झालं तरी अजूनही आम्ही मंदिराच्या परिसरातील रांगेमध्येच होतो. आणि अनेक खासदार आमदार कोण आले असतील तर ते रांग थांबवत होते. अशा प्रकारची ही गोष्ट म्हणजे मंडळाकडनं ही चुकीची गोष्ट आहे. एवढ्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी रांगेमध्ये एवढा वेळ ठेवणं चुकीचं आहे. कमीत कमीत अर्धा किंवा पाऊण तासामध्ये दर्शन होणं गरजेचं आहे. आता आपण पाहतो तो चित्ररथ. कलेचा ईश्वर म्हणजेच कलेश्वर. आणि या कलेश्वराच्या भूमीमध्ये नेरूर गावातील अनेक कलावंत आपापली कला या मंदिराच्या चित्ररथातून आपल्या गायनातून दाखवत असतात. मेस्त्री बंधूंचे गणेश मेस्त्री सारेगमप फेमस, अनेक असे वादक आहेत, तबला वादक आहेत, प्रसाद मेस्त्री, प्रणव मेस्त्री, असे अनेक मेस्त्री बंधू आपापली कला इथे सादर करतात. आणि ही कला त्यांची अशीच वृद्धिंगत होण्यासाठी या कलेचा ईश्वर नक्कीच त्यांच्या पाठीशी असतो. आता आपण पोचलो आहोत ते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. खरोखरच 2.5 तास लागले, मात्र देवाचं दर्शन घेणाऱ्या भाविकांची गर्दी अजूनही वाढत होती. आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि आपल्या सर्व सबस्क्रायबरसाठी श्रीदेव कलेश्वर देवाचे दर्शन तुम्ही घ्यायचं आहे. मंदिराचा आतील भाग तुम्ही पाहू शकतात. उत्कृष्ट असं नक्षीकाम इथे पाहावयास मिळते. आणि इथे पालखीची तयारी सुरू झालेली आहे आणि थोड्या वेळात पालखी आणि रथोत्सव होणार आहे. तर आपण श्रींचे दर्शन घेऊन नतमस्तक होऊन आपण आता जत्रा फिरण्यासाठी जाणार आहोत. हे आहेत काही पंचायतन देवता आणि यांचं पण दर्शन घेतल्यानंतर आपण मुख्य गाभाऱ्याकडे दर्शन घेतल्यानंतर जाणार आहोत या मार्गाने बाहेर. मंदिरातून बाहेर पडल्यावर प्रसाद घेतल्यानंतर बाजूला देणगी कक्ष आहे. आपण QR कोडद्वारे किंवा रोख स्वरूपात इथे देणगी देऊ शकतो. आता आपण आलो आहोत जे मुख्य आकर्षण म्हणून ओळखलं जातं, तो म्हणजे रथ. शिवरात्रीच्या मध्यरात्रीनंतर श्रींची नेत्रदीपक विद्युत रोषणाई करून रथातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी, विविध वाद्यवृंद, भाविकांचा अलोट गर्दीत उसळणारा पार्वतीपते हर हर महादेव हा नाद, यामुळे भाविकांचा उत्साह अधिकच द्विगुणित झालेला पाहावयास मिळतो. नेरूरच्या रथोत्सवाचं मुख्य आकर्षण असतात ते म्हणजे इथले चित्ररथ. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ मेस्त्री बंधूंकडून केले जातात आणि तुम्ही पाहू शकतात हा असाच एक चित्ररथ. नेरूरचं रोंबाट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मांडावर अनेक चित्ररथ बनवले जातात. तशाच प्रकारे या रथोत्सवामध्ये अनेक चित्ररथ केले जातात आणि भाविकांना असे चित्ररथ पाहावयास मिळतात. आता आपण पाहतोय तो दुसरा चित्ररथ जो आहे लक्ष्मीनारायण. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा हा बनवलेला चित्ररथ आहे. भाविक इथे येऊन फोटोग्राफी, सेल्फी काढतात. अनेक भाविकांना इथे दर्शन अशा अनेक देवदेवतांच्या मोठमोठ्या चित्ररथातून घेता येतं. हे खास वैशिष्ट्य मात्र नेरूरच्या रथोत्सवातच तुम्हाला पाहावयास मिळेल. आणि आता आपण इथून बाहेर पडल्यानंतर काही दुकानं आहेत ती फिरणार आहोत आणि निघणार आहोत. तर तुम्ही जर आग्नेवाडीच्या जत्रेला गेला असाल तर आग्नेवाडीच्या जत्रेला जेवढी दुकानं असतात तेवढी दुकानं इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत.
आणि वेगवेगळ्या प्रकारची खाज्याची दुकानं, कपड्यांपासून अनेक घरगुती उपयोगासाठी असलेले सगळे तुम्हाला पाहायला मिळतात तिथे. आणि ते बघू शकतात गोबी मंचुरियन खास फेमस झालेलं आहे जत्रेचं. आता कोकणामध्ये जत्रेत गोबी मंचुरियन नसेल असं एक तरी दुकान तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि हे आकाश पाहणे आलेले आहेत, ट्रेन आलेली आहे. तर आता आपण ही काही अशीच दुकानं आणि खेळण्यासाठी, लहान मुलांसाठी, करमणुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं गाड्या असतील, टू व्हीलर असतील आलेले आहेत. संपूर्ण जत्रा भरपूर भरते. भारतातील एकमेव मंदिर म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे कलेश्वराचं मंदिर. आणि आता आपण या गर्दीतून घरी जाण्यासाठी निघालो, कारण आधीच रांगेमध्ये राहिल्यामुळे आधीच वैताग आलेला. आणि आता आपण निघालो आपल्या घरी. तर जाताना आपल्याला दिसले आमदारांची गाडी आणि आमदार गर्दीमधनं येत आहेत. समोर आपल्याला दिसणार आहेत बघा. तुम्ही बघू शकतात टोटल 32 किलोमीटर म्हणजे 30 किलोमीटर